द्वारकाधीश मंदिर 1 ते 4 वाजेपर्यंत बंद असतो आणि आता निघाल्यात. यांचे आता गालन झाले, आता बघतायत, तर प्लॅनिंग करतायत. हे बघा, आता आमचं प्लॅनिंग झालेलं आहे. आता आम्ही चाललो सिद्धिविनायकला आणि तिथून आता आम्ही जाणार द्वारकाधीशला. आता आम्ही रिक्षा पकडली सिद्धिविनायकला जायला. काही आता मंदिर आलेलं आहे सिद्धिविनायक. आता एंट्री करतो. गाईज, हा आहे बॅक साईडचा व्ह्यू. आता इथे भंडारा आहे, आम्ही इथे भंडाराला जातोय. हा आहे मंदिर, नक्की या, चालू असतो दररोज. फक्त मंगळवारी फक्त भंडारा असतो. जेवणासाठी इथे रांग लावायला लागते आणि जेवणासाठी खिचडी होती आणि ती सगळी लोक बसली जेवायला. तर आता आम्ही भंडारा का बसलोय. हात वगैरे धुवून आता बसलोय इथे, गप्पा मारतोय. आता मी चाललोय द्वारकाधीशला. आता आम्ही दर्शन घेऊन झालंय आमचं, भंडारा पण खाल्ला. तर आता आम्ही रिक्षात बसलोय, आता जाऊ द्वारकाधीशला. उतरले रिक्षातून, आता चढू द्वारकाधीशला. 4 वाजले, आता द्वारकाधीश मंदिर खोलत आहे आणि आता सगळे लाईन लावत आहेत दर्शन घेण्यासाठी. एवढी मोठी रांग लागली दर्शन घेण्यासाठी. तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही बाहेर आलो आता. आणि ते सगळे कुंड दाखवले आहेत. ही आहे द्वारकाधीश मंदिराची बॅक साईड. तर इथे प्रसाद मिळते आणि सगळी लोक झाडाखाली बसलेली आहेत. आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे, तर आता आम्ही चाललोय घरी.